नमस्कार, मी श्वेता पाटील श्वेताज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज तुमच्यासाठी रवा लावलेली सुरमई फ्रायची रेसिपी घेऊन आलेली आहे। बराच वेळा काय होतं, आपण रवा लावून सुरमई फ्राय करायला जातो, पण तो रवा सुरमईवरती कमी आणि तव्यात जास्त असतो। आज मी तुम्हाला एक इन्ग्रेडियंट सांगणार आहे, जर तो तुम्ही रव्यात मिक्स केलात तर तुमचा रवा सुरमईवरती चिकटून राहील, तेलात खूप कमी प्रमाणात गळणार आहे। चला मग सुरुवात करूयात आजच्या कुरकुरीत आणि चमचमीत अशा सुरमई फ्रायच्या रेसिपीला। सुरमई फ्राय करण्यासाठी इथे आपण 2 मध्यम आकाराच्या सुरमईचे पीस घेतलेले आहेत। सुरमई कधीही घेताना मोठी किंवा मध्यम आकाराची घ्यायची, कारण की ती चवीला जास्त छान लागते। सुरमई मॅरिनेशन करण्यासाठी आपण मसाला बनवून घेणार आहोत। त्याच्यासाठी इथे मी 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, चवीपुरता मीठ आणि यामध्ये आपण घालणार आहोत कोकम आगळ। इथे 2 चमचे कोकम आगळ आहे। जर तुम्हाला कोकम आगळ वापरायचं नसेल तर तुम्ही लिंबाचा रस देखील वापरू शकता। यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट आणि 1 चमचा कोथिंबीर घेतलेली आहे। आता आपण हे सर्व मिश्रण चांगलं एकजीव करून घेणार आहोत। जर इथे लिंबाचा वापर करायचा असेल तर तुम्ही 2 चमचे लिंबाचा रस वापरला तरीही चालेल। कोथिंबीर देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हा मसाला सर्व एकजीव झालेला आहे, तुम्ही पाहू शकता मस्त असा मसाला देखील तयार झालेला आहे। आता आपण हा मसाला सुरमईच्या तुकड्यांना लावून घेणार आहोत। सुरमईच्या तुकड्या स्वच्छ धुवून त्यातलं पाणी काढून घेतलेलं होतं। आता आपण हा मसाला हातानेच लावायचा आहे, चमच्याने तो व्यवस्थित स्प्रेड होत नाही, त्यामुळे हाताने व्यवस्थित दोन्ही बाजूनी हा मसाला लावून घेणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता आपल्या दोन्ही पीसला मसाला एकदम व्यवस्थित असा लावून झालेला आहे। आता आपण ह्या दोन्ही तुकड्या झाकून 10 ते 15 मिनिटांसाठी मॅरिनेशन करायला ठेवणार आहोत, जेणेकरून आपला मसाला तुकड्यांमध्ये एकदम मस्त असा मुरतो आणि यामुळे आपली मच्छी देखील फ्राय केल्यावर खूप टेस्टी लागते। मच्छीला मॅरिनेशन होईपर्यंत आपण त्यावरती जो रवा लावणार आहोत, रव्याची कोटिंग करणार आहोत, त्याची तयारी करून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी 3 चमचे रवा घेतलेला आहे। यामध्ये आपण 1 चमचा मैदा घेणार आहोत, तसेच 1 चमचा तांदळाचं पीठ, चवीपुरता थोडंसं मीठ। आता आपण ह्या सारणामध्ये मसाल्याचा वापर केलेला नाहीये, कारण की आपण पुरेसा मसाला मच्छीच्या तुकड्यांना मॅरिनेशन करतानाच वापरलेला आहे। जर तुम्हाला मसाला घालून घ्यायचा असेल तर तुम्ही थोडासा मसाला या बॅटरमध्ये घातलात तरीही चालेल। आता हे रव्याचं आपलं परफेक्ट असं कोटिंग तयार झालेलं आहे। मच्छीच्या तुकड्या देखील मस्त अशा मॅरिनेशन झालेल्या आहेत। आता आपण एक एक करून तुकडीला व्यवस्थित असा रवा लावून घेणार आहोत। मच्छीची तुकडी व्यवस्थित सर्व बाजूने रव्यात घोळवून घ्यायची आणि रवा थोडासा प्रेस करून लावायचा, जेणेकरून तो व्यवस्थित लागतो। इथे आपण रव्यामध्ये 1 चमचा मैदा घेतला होता। मैद्यामुळे रवा एकदम मस्त असा कोट होतो, व्यवस्थित असा रवा तुकडीला चिकटून राहतो। यामुळे काय होतं, जेव्हा आपण तेलामध्ये मच्छी फ्राय करतो तेव्हा हा रवा तेलात खूप कमी असा सांडतो, कमी गळतो। तुम्ही पाहू शकता आपल्या तुकड्या एकदम परफेक्ट अशा कोट झालेल्या आहेत आणि थोडासा रवा शिल्लक राहिलेला आहे। शिल्लक राहिलेला रवा जर आपण स्टीलच्या किंवा प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये काढून ठेवला तर जेव्हा आपण पुन्हा एकदा मच्छी करतो तेव्हा हा मच्छीसाठी रवा आपल्याला वापरता येतो। झाकण लावून फ्रीजमध्ये स्टोअर करायचा, पुन्हा एकदा जेव्हा मच्छी करतो तेव्हा तुम्ही त्याचा वापर करू शकता। मच्छी चांगली कोट झालेली आहे। आता आपण तिला फ्राय करण्यासाठी इथे तेल घालून घेतलेलं आहे तव्यामध्ये। 2 चमचे तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे। आपल्याला एकदम कुरकुरीत अशी मच्छी फ्राय करायची आहे, त्यामुळे मी सुरुवातीला मंद आचेवरती ही मच्छी फ्राय करून घेणार आहे। दोन ते 3 मिनिटांसाठी आपण मंद आचेवरती मच्छीला फ्राय करणार आहोत, जेणेकरून ती आतपर्यंत व्यवस्थित अशी शिजेल। 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। आता मी मच्छीला उलटी करून घेते आहे, जेणेकरून तिची दुसरी बाजू देखील चांगली शिजेल। आणि तुम्ही पाहू शकता रवा एकदम मस्त परफेक्ट असा तुकडीवरती राहिलेला आहे, कारण की आपण इथे 1 चमचा
मैद्याचा वापर केलेला होता आणि तुम्ही पाहू शकता तेलात देखील रव्याचं प्रमाण फार कमी पडलेलं आहे. आता गॅसची फ्लेम थोडीशी मध्यम करायची आणि मच्छीची तुकडी व्यवस्थित अशी दोन्ही बाजूनी शिजवून घ्यायची आहे. 5 ते 7 मिनिटात एकदम परफेक्ट अशी कुरकुरीत सुरमई फ्राय तयार होते. खायला एकदम जबरदस्त लागते. आणि तुम्ही इथे पाहू शकता आपली मस्त रवा लावलेली कुरकुरीत अशी सुरमई फ्राय खाण्यासाठी तयार झालेली आहे. उकडीच्या तांदळाच्या भाकरीसोबत सर्व करा. उकडीची तांदळाची भाकर आगरी पद्धतीची सोप्या पद्धतीने कशी करायची याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. नक्की ट्राय करा. कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.